सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या निकालानंतर TV9 मराठीशी सविस्तर बोलणार आहेत पालकमंत्री आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री नितेशजी राणे। थेट TV9 मराठी त्यांच्याशी संवाद साधते। नितेशजी, काल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले, तुमची संयमी प्रतिक्रियाही बघायला मिळाली। नेमकं काय विश्लेषण कराल? सिंधुदुर्गात स्वतः कणकवली जो तुमचा बालेकिल्ला आहे त्यात तुम्हाला आणि तुमच्या पॅनलला पराभव पत्करावा लागला। सिंधुदुर्गाच्या जनतेने जे काही 4 नगरपालिका निवडणुका होत्या त्याच्यामध्ये प्रत्येक पक्ष स्वबळावर लढला। एक चांगली बाब अशी आहे की भारतीय जनता पक्ष म्हणून आज सिंधुदुर्गामध्ये आमचे 41 नगरसेवक निवडून गेलेले आहेत, 2 नगराध्यक्ष आहेत, समजलं ना। तर म्हणून भारतीय जनता पक्ष म्हणून तुम्ही बोललात तर सर्वात मोठा पक्ष हा भारतीय जनता पक्ष आहे। 41 नगरसेवक, 2 नगराध्यक्ष आहेत। जे काय कणकवलीमध्ये झालं त्या बाबतीमध्ये त्याचं विश्लेषण असो की त्याच्याबद्दलचे जे काय मत आहे सगळ्या बाबतीचा विचार आम्ही लोक आता करतो आहे। विविध फॅक्टर तिथे होते, आतमधले, बाहेर, घरचे, बाहेरचे सगळे फॅक्टर होते। त्या सगळ्या फॅक्टरांच्या संदर्भात विस्तृत पद्धतीने बोललं जाईल, कारण का शेवटी कणकवली हा सन्मान्य नारायण राणे साहेबांचा बालेकिल्ला आहे। सन्मान्य राणे साहेबांचं जन्मस्थान पण हे कणकवली आहे आणि त्याच कणकवलीमध्ये सन्मान्य राणे साहेबांच्या अवतीभोवती जे काही कणकवलीची निवडणूक फिरली आणि त्यावर जे काही झालं, एकंदरीत जो काय प्रचार झाला, अपप्रचार झाला, गैरसमज पसरवण्यात आले, आज कणकवलीमधला एक राणेसाहेबांचाच खंदा कार्यकर्ता समीर नलावडे ह्यालाच पाडलं गेलं, ते पण राणेसाहेबांच्याच कुटुंबाच्या मदत घेऊन। म्हणून या सगळ्या बाबतीमध्ये निश्चित पद्धतीने बोललं जाईल, विश्लेषण करण्यात येईल, त्यात आणि विस्तृत पद्धतीने माहिती दिली जाईल। नितेशजी, तुम्ही राणेसाहेबांचा उल्लेख केलात। आज मी तुमचे थोरले बंधू आणि शिवसेनेचे स्थानिक आमदार निलेश राणे यांची मुलाखत केली। निवडणूक होती तेव्हाही आणि निकालानंतरही निलेश राणे असं म्हणत आहेत की राणेसाहेबांचा शब्द पाळला गेला नाही, राणेसाहेबांना विश्वासात घेतलं नाही। भाजपने समजा जर राणेसाहेबांना विश्वासात घेतलं असतं, त्यांचं असं म्हणणं आहे, मी पूर्ण भाजप नाही म्हणणार, भाजपतल्या काही मंडळींनी सिंधुदुर्गात राणेसाहेबांचे विचार किंवा राणेसाहेबांचा शब्द पाळला नाही, नाहीतर कदाचित निकाल वेगळे असते, महायुती म्हणून निकाल वेगळे लागले असते। मुळामध्ये महायुती का झाली नाही ह्याचं कधीतरी आदरणीय निलेशजींनी विचार करायला पाहिजे। उत्तरं त्यांच्याकडेच आहेत, उत्तरं आमच्याकडे कोणाकडेच नाहीत, कारण का निलेशजींना आमदार करण्यामध्ये भारतीय जनता पक्ष, शिवसेना सगळ्याच कार्यकर्त्यांचा फार मोठा सहभाग होता। आणि मग 11 महिन्यामध्ये जे काय आमदार झाल्यापासून आत्तापर्यंत ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना वागवलं गेलं, जे काय शिव्यापासून धमक्यापासून सगळे प्रकार हे तिथे सुरू होते आणि त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हे ठरवलेलं की आता जिथे आम्हाला शिव्याशापत होत असेल, धमक्या दिले जात असतील, आमचा पक्ष फोडत असेल, एका बाजूला आम्ही महायुती म्हणून आम्ही एकत्र आहोत, महायुती म्हणून आम्ही सगळ्या बाबतीमध्ये एकत्र पद्धतीने काम करतो आहे, पण दुसऱ्या बाजूने धमक्या, शिव्या आणि पक्ष फोडणं सगळे प्रकार या 11 महिन्यामध्ये ज्या पद्धतीने निवडणुकीच्या अगोदर जे झाले, भारतीय जनता पक्षाचा स्थानिक कार्यकर्ता हा कुठेच तयार नव्हता। त्यांचं म्हणणं आहे की आम्ही आमच्या कुटुंबाचा अपमान 11 महिन्यापासून सहन करत आलेलो आहे आणि मग त्यांच्याच बरोबर जाऊन आम्ही युती कशी करायची। मग ही भीती निर्माण झाली भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ लोकांमध्ये की आता एवढा अगर कार्यकर्त्यांमध्ये रोष आहे, अपमानित होण्याची भावना आहे, मग उद्या अगर आमची हक्काची मतं अगर उभाटाला लपून अगर दिली गेली, ट्रान्सफर केली गेली, रागापोटी रागापोटी, तसा भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता निष्ठावंत आहे, रागापोटी दिली गेली, मग त्याने आम्ही काय करावं। म्हणून स्वबळाचा निर्णय, महायुती न करण्याचा निर्णय तिथून आहे। म्हणून कुठेतरी आदरणीय निलेशजींनी हा प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे की महायुती का नाही झाली, कारण का 11 महिने अगर शेवटी आम्ही सगळे महायुतीचे नेते आहेत। जेवढा मला तरी माझ्या मतदारसंघामध्ये जेवढं भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना सांभाळण्याची जबाबदारी माझी आहे, तेवढी शिवसेनेच्या पण कार्यकर्त्यांना सांभाळण्याची जबाबदारी आहे, तेवढी राष्ट्रवादीची पण आहे आणि तेवढीच जबाबदारी निलेशजींची आहे, तेवढीच जबाबदारी दीपक केसरकरची जींची आहे, कारण आम्ही सगळे महायुतीचे घटक आहोत। आणि म्हणून जेव्हा कार्यकर्ता अपमानित झाला, कार्यकर्त्याला
एकंदरीत बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. मग कार्यकर्त्यांची जी भावना वरिष्ठांकडे पोचली म्हणूनच तर मैत्रीपूर्ण लढत आणि स्वबळाचा विषय आला. पण नितेशजी, त्यात निलेशजींचं असं म्हणणं आहे, भाजप हा माझ्या घरचाच पक्ष आहे, मी याआधी भाजपमध्ये होतो, पण भाजपमधल्या काही मंडळींकडून हे प्रयत्न झाले की महायुती होऊ नये आणि राणे साहेबांचा शब्द न पाळण्यामागे भाजपतली काही मंडळी होती. परत महायुती न होण्याची कारणं ही मी जसं निलेशजींकडेच आहे. निलेशजींनी अगर भारतीय जनता पक्षाच्या आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना व्यवस्थित वागवलं असतं, हां, धमक्या बिमक्या ह्या सगळ्या प्रकार मध्ये आलं पण होतं ना, रणजित देसाईसारखा प्रकार आलेला बाहेर, हां, आलेला बाहेर. हे वारंवार वरिष्ठांकडे पोचवण्याचं काम होत होतं. थेट जिल्हाध्यक्ष पोचवत होते, अशा धमक्या दिल्या गेल्या, अशी बोलणं गेलं, अशा कुटुंबियाला शिव्या दिल्या गेल्या. मग हे जे काही राग जो वाढत 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 गेला ना, तो त्याच्यामुळे मग त्याच व्यक्तीबरोबर आपण महायुती करायची का, ही भावना प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये तयार झाली. हे मी निवडणुकीमध्ये मला बोलू शकलो नाही मी, एक लक्षात घ्या दिनेशजी. कारण काय शेवटी हे सत्य आहे, आम्हाला महायुती का केली नाही, आम्हाला का महायुती, आम्ही रत्नागिरीमध्ये केली ना, भारतीय जनता पक्षाने रत्नागिरीमध्ये केली, सगळ्या मतदारसंघामध्ये केली, मग सिंधुदुर्गात का होऊ शकली नाही. म्हणून त्याच्यामध्ये राणेसाहेबांना आणणं, राणेसाहेबांच्या वर जबाबदारी टाकणं, ह्यापेक्षा आपण अगर 11 महिने कार्यकर्त्यांबरोबर बरं वागलो असतो, त्यांना मान सन्मान भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला दिलं असतं ना, मग महायुती न करण्याची वेळच आली नसती. उद्या महायुती करून पण अगर आतमधून अगर दुसऱ्याला विरोधकांना मदत झाली असती ना, मग आजचा दिवस दिसलाच नसता, उलटा अजून वाईट झालं असतं. आज त्यांचे नगराध्यक्ष निवडून गेलेले आहेत, भारतीय जनता पक्षाचे 2 नगराध्यक्ष निवडून गेलेले आहेत. आणि सन्मान्य राणेसाहेबांनी तर हेही सांगितलं ना, थेट पत्रकार परिषदेत घेऊन, हां, की उबाटाबरोबर जायचं नाही कणकवलीला, तेही सांगितलेलं ऑन रेकॉर्ड. मग ते तर विसरलंच जात आहे, त्याबद्दल भूमिका मांडलीच जात नाही आहे. एका बाजूला राणेसाहेबांचा मान सन्मान ठेवलं नाही महायुती न करून हे बोललं जाते, पण दुसऱ्या बाजूला त्याच मोठ्या साहेबांनी, त्याच राणेसाहेबांनी हेही स्पष्ट केलेलं की उद्धव ठाकरेच्या पक्षाबरोबर युती करायची नाही. मग तरी पण प्रचाराला का निलेशजी आणि हे सगळेजण येत होते कणकवलीला, मग तिथे राणेसाहेबांचा शब्द खराब होत नव्हता का. ज्या राणेसाहेबांचा खंडा कार्यकर्ता भारतीय जनता पक्षाच्या तिकीटवर उभा होता, त्यालाच हरवण्यासाठी कसे षडयंत्र रचले जात होते, कसे प्रचारसभा घेतल्या जात होत्या, कशा सगळीकडे भाषणं इंटरव्ह्यू दिले जात होते, हे समीर नलावडे असो, हे सगळे असंख्य कार्यकर्ते आहेत ना दिनेशजी, हे राणेसाहेबांच्याच नेतृत्वाखाली त्यांच्याच जोरावर मोठे झालेले आहेत. त्याच कार्यकर्त्यांना तुम्ही हरवण्यासाठी अशा लोकांना खांद्याला खांदा लावून बसलेले आहेत, जे उद्या आमच्या कुटुंबावर कुठलंही संकट आलं ना, तर पहिलं समीर नलावडे पळून येणार, पहिलं बंडू हरणे पळून येणार, पहिलं राणे समर्थक पळून येणार. हे जे आज शहर विकास आघाडीवरले लोक आहे ना, कोणी येणार नाही आमच्याजवळ, तेव्हा कोणी उभं राहणार नाही. मग तेव्हा राणेसाहेबांचा शब्द का पाळला गेला नाही, याचं उत्तर भेटलं पाहिजे. नितेशजी, तुमचे समर्थक आणि पराभूत झालेले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समीर नलावडे यांनी आज सिंधुदुर्गात काही प्रतिक्रिया दिल्या आहेत. ते असं म्हणत आहेत की कणकवलीत निलेश राणे प्रचाराला आले नसते तर मला निवडणुकीत फटका बसला नसता. मतदार कन्फ्यूज झाले, एका बाजूला आमच्याबरोबर नितेश राणे होते आणि दुसऱ्या बाजूला निलेश राणे ही कणकवलीत प्रचाराला येत होते. या सगळ्या संभ्रमाचा त्यांना फटका बसला आहे. निलेश राणे प्रचाराला आले नसते तर माझा पराभव झाला नसता. एक लक्षात घ्या, कणकवली हे राणेसाहेबांचं कुटुंब आहे, सिंधुदुर्ग आणि मुळात कणकवली, कारण तिथे राणेसाहेबांचा जन्म झाला आहे. प्रत्येक घरामध्ये राणेसाहेबांचं वैयक्तिक नातं आहे, वैयक्तिक ऋणबंध संबंध आहेत. जेव्हा त्याच कणकवलीमध्ये राणेसाहेबांची दोन्ही मुलं वेगळी भूमिका घेत आहेत, आम्ही काय बोलत होतो वारंवार की निलेशजींना यायचं असेल ना, निलेशजींना कणकवलीत त्यांनी शिंदे सेनेचा, शिवसेनेचं वेगळं पॅनल का तयार केलं नाही. उभे करायला पाहिजे होते 17 उमेदवार, आणि उमेदवार उभे करून धनुष्यबाणाच्या प्रचार, मी कसं कमळच्या प्रचाराला मालवणला जात होतो की नाही, मी धनुष्यबाणच्या ह्याच्या मशालच्या नावाने प्रचाराला नाही जात होतो. मग निलेशजींनी पण कणकवलीमध्ये येत असताना दिनेशजी अगर धनुष्यबाणच्या प्रचाराला आले असते ना, मी तुम्हाला बोलतो कुठल्याच कार्यकर्त्याला काय हरकत नव्हती, कोणालाच काय हरकत नव्हती. पण राणेसाहेबांना एकंदरीत संभ्रमित
संभ्रमेच्या कठाड्यामध्ये उभं करण्याचं काम जे काय झालं ना, त्याच्या निश्चित पद्धतीने फटका बसला ना. आम्ही नाही बोलत नाही, कारण का तो जो कार्यकर्ता आहे, तो जो मतदार आहे ना, तो राणे साहेबांशी जोडलेला आहे, तो निलेश नितेशशी जोडलेला नाही आहे. आणि म्हणून राणे साहेबांच्या कुटुंबातले 2 सदस्य जेव्हा वेगवेगळ्या भूमिका घेत आहेत आणि राणे साहेबांच्या विरोधकाच्या बाजूनी जेव्हा निलेशजी उभे राहतात ना, तो निश्चित पद्धतीने संभ्रम होणारच. नितेशजी, आज तुम्ही केलेलं ट्विट हे महाराष्ट्रात चर्चेचा विषय अत्यंत लक्षवेधी बनलाय. तुम्ही असे ट्विटमध्ये म्हणतायत, गप्प होतो पक्षाच्या, माझ्या नेत्याच्या आणि कुटुंबाच्या प्रतिमेसाठी, पण काही गोष्टी बोलल्या नाहीत तर खऱ्या वाटायला लागतात. पण आता ती वेळ आली आहे सांगायचं. ती वेळ 16 जानेवारीच्या नंतर येणार. 16 जानेवारीनंतर विस्तृत पद्धतीने ह्या पूर्ण ट्विटचा अर्थ, निलेशजींचा बोलवता धनी कोण होता त्याची माहिती, नेमकं निवडणुकीमध्ये पैशाचा जो काय आरोप आमच्यावर झाला भारतीय जनता पक्ष म्हणून, त्या बाबतीमध्ये माझी भूमिका, माझी माहिती, हे देणं माझ्यासाठी क्रमप्राप्त आहे. कारण का भारतीय जनता पक्षावर, आमच्या नेतृत्वावर, आमच्या कार्यकर्त्यांवर संशय घेतला गेला, दिनेशजी, प्रश्नचिन्ह निर्माण केलं गेलं. आणि आम्ही फक्त संयमाची भूमिका का ठेवली की एका बाजूनी अगर बेजबाबदारपणा चालू असेल तर दुसऱ्या बाजूनी आम्ही सिंधुदुर्गाच्या जनतेला आमच्यामुळे त्रास होता कामा नये, आमच्यामुळे कुणाचीही डोकी फुटता कामा नये, आमच्यामुळे कायद्याने सुव्यवस्था, आज मी एका जबाबदार पदावर आहे, पालकमंत्री म्हणून मी त्या जिल्ह्यामध्ये काम करतो, त्याच्यामध्ये कोणीही माझ्यामुळे सामान्य जनतेला त्रास होत, माझी एवढी सरळ स्पष्ट भूमिका आहे. म्हणून 16 जानेवारी एकदा संपली, महापालिकेचा निकाल लागला, त्यानंतर सगळी माहिती देण्यासाठी मी सज्ज आहे. सिंधुदुर्गातल्या राजकारणात मोठा गौप्यस्फोट किंवा राजकीय बॉम्बस्फोट असेल 16 जानेवारीला नितेश राणे. भारतीय जनता पक्षावर लागलेले डाग हे पुसून काढण्याचं काम हे भारतीय जनता पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता म्हणून मी करणार, एवढं मी तुम्हाला विश्वासाने सांगतो. आज निलेश राणे जे तुमचे थोरले बंधू आहेत, तुमच्या ट्विटवर त्यांची प्रतिक्रिया TV9 मराठीने जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस ते म्हणाले, मला खरंच कळत नाही आहे यामागचा काय अर्थ आहे, मी नितेशजींशी बोलेन आणि नंतर मी माझी भूमिका मांडेन. त्यांनीही काही प्रतिक्रिया व्यक्त केली आणि ते म्हणाले की मला मीडियाच्या माध्यमातूनच या ट्विटविषयी कळते. नाही, नक्की 16 जानेवारीची वाट सगळ्यांनीच पाहावी. शेवटी भारतीय जनता पक्ष, मी नेहमी बोलतो, भारतीय जनता पक्षाने हा एका व्यक्तीचा पक्ष नाही आहे. भारतीय जनता पक्षामध्ये आदरणीय नरेंद्र मोदीजी पण आहेत, आदरणीय अमित शाह साहेब पण आहेत, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आहेत. म्हणून एका व्यक्तीमुळे पुरा पक्षावर अशा पद्धतीने बोलणं, हे भारतीय जनता पक्ष म्हणून त्याच्या पूर्ण जी बदनामी आमची केली गेली, ज्या पक्षामध्ये राणेसाहेब पण खासदार आहेत, राणे कुटुंबाला आज जे दिवस दिनेशजी दाखवून गेले ना, ते भारतीय जनता पक्षामुळेच आहेत. निलेशजींना पण ते चांगल्या पद्धतीने माहिती आहेत. मग आपण भारतीय जनता पक्षाची बदनामी का करतोय, आपण बोट का उचलतोय? आणि मग एका बाजूने अगर रवी चव्हाणजींबद्दल तक्रार आहे तर आम्हालाही काही व्यक्तीबद्दल तक्रार आहे ना, आम्ही बोलू ना 16 तारखेनंतर. आम्ही जसं ते बोलतात ना की आम्हाला जिभेला हाड नाही, मी पण राणेच आहे, 16 तारखेनंतर माहिती दिली जाईल. रवींद्र चव्हाणांचा उल्लेख केलात, थोड्या वेळापूर्वीच तुम्ही प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची भेट घेतली आहे. काय नेमकं काही पराभवाचं किंवा एकूण जे सिंधुदुर्गातले निकाल आहेत त्याविषयी काही विश्लेषण झालं? बघा काय आहे की ते शेवटी माझे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाला माझी भावना कळवणं, सगळी माहिती देणं, नेमकं निवडणुकीमध्ये काय झालं, काय नाही झालं, आम्ही कुठे कमी पडलो, आम्ही कसं कमी पडलो, या सगळ्या बाबतीमध्ये माहिती देणं माझी जबाबदारी आहे. म्हणून मी माझं कर्तव्य स्वीकारून मी तिथे गेलेलो आणि सगळी त्यांना माहिती दिलेली आहे. TV9 मराठीची जी बातचीत केलीत, विश्लेषण केलं, त्याबद्दल आपले आभार. हे होते नितेश राणे. 16 जानेवारी 2026 नितेश राणे सिंधुदुर्ग आणि महाराष्ट्रातल्या राजकारणाबद्दल मोठा गौप्यस्फोट करणार आहेत. आज ट्विटरच्या प्रतिक्रिये माध्यमातून त्यांनी तसे संकेत दिलेले आहेत आणि नेमकं काय घडलं सिंधुदुर्गाच्या राजकारणात त्या बाबतीतही त्यांनी विश्लेषण केलं आहे आणि महायुती का होऊ शकली नाही याचीही त्यांनी काही कारणं दिलेली आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश नाईकसह दिनेश दुखंडे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.